हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे आणि यामध्ये आपण क्रीडा पुरस्कार, खेळ पुरस्कार म्हणजेच स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2026 या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न डिटेल्समध्ये अभ्यासणार आहे. चला तर मग वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पाहूया पहिला प्रश्न. टाटा IPL 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा टाटा IPL 2026 चे RCB ने जिंकले आहे. RCB हा सलग 2 वेळा IPL जिंकणारा तिसरा संघ ठरलेला आहे आणि याचे कर्णधार होते रजत पाटीदार. उपविजेता होते गुजरात टायटन्स आणि अंतिम सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, गुजरात येथे झाला. सामनावीर विराट कोहली होता आणि ऑरेंज कॅप वैभव सूर्यवंशीने 776 धावा करून जिंकला आणि पर्पल कॅप हा कागिसो रबाडा याने फेअर प्ले पुरस्कार हा पंजाब किंग्सने जिंकला. पाहूया समोरचा प्रश्न. उबर कप 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दक्षिण कोरिया. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. उबर कप हा महिला बॅडमिंटन विश्व सांघिक अजिंक्यपद आहे. विजेता आहे दक्षिण कोरिया आणि उपविजेता चीन आहे. आयोजक हॉर्सेन्स डेन्मार्क येथे झाला होता आणि दक्षिण कोरिया हा तिसरा उबर कप होता. पाहूया समोरचा प्रश्न. थॉमस कप 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चीन. थॉमस कप हा पुरुष बॅडमिंटन विश्व सांघिक अजिंक्यपद आहे. विजेता आहे चीन आणि उपविजेता आहे फ्रान्स. भारताने कांस्य पदक म्हणजेच ब्रॉन्झ मेडल जिंकले आहे आणि आयोजन हॉर्सेन्स डेन्मार्क येथे झाले. आणि एक्झामसाठी या टिप्स लक्षात ठेवा. उबर कप हा केवळ महिलांसाठी बॅडमिंटन स्पर्धा आहे आणि थॉमस कप हा केवळ पुरुषांसाठी बॅडमिंटन स्पर्धा आहे. दोन्ही स्पर्धा डेन्मार्क म्हणजेच हॉर्सेन्स येथे 2026 मध्ये एकाच वेळी पार पडला आहे. पाहूया समोरचा प्रश्न. ला लिगा 2025-26 चे विजेतेपद कोणत्या फुटबॉल क्लबने जिंकले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बार्सिलोना. बार्सिलोनाने अंतिम एल क्लासिको सामन्यात रियल माद्रिदचा 2-0 ने पराभव केला. बार्सिलोनाचे हे 29वे ला लिगा विजेतेपद आहे. ला लिगा ही स्पेनची सर्वोच्च व्यावसायिक फुटबॉल लीग आहे. पाहूया समोरचा प्रश्न. इटालियन ओपन 2026 पुरुष एकेरीचे विजेते कोण ठरले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जॅनिक सिनर. जॅनिक सिनर 50 वर्षांनंतर इटालियन ओपन जिंकणारा पहिला इटालियन पुरुष खेळाडू ठरला आहे आणि उपविजेता होता कॅस्पर रूड. महिला एकेरी विजेती आहे एलिना स्वितोलिना. ती युक्रेनची आहे. पाहूया समोरचा प्रश्न. फेडरेशन कप 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी केला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुरिंदरवीर सिंग यांनी 10.9 सेकंदात शर्यत पूर्ण केली. ते भारतातील सर्वात वेगवान धावपटू ठरले आणि ही स्पर्धा बिरसा मुंडा स्टेडियम, रांची येथे झाली आहे. आणि ही ट्रिक गुरिंदर वीर हे नाव वाऱ्यासारखे धावणारे वीर म्हणून लक्षात ठेवा आणि वेळ 10.9 सेकंद म्हणजेच नवीन राष्ट्रीय विक्रम ठरला आहे. पाहूया समोरचा प्रश्न. IPLच्या एका हंगामात सर्वाधिक षटकारांचा विक्रम कोणी केला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशी यांनी क्रिस गेलचा 59 षटकांचा विक्रम मोडला आहे आणि हा संघ राजस्थान रॉयल्स संघामध्ये होता आणि राज्य बिहार होते. पाहूया समोरचा प्रश्न. F64 गटात 74.82 मीटर भालाफेक
करून विश्वविक्रम कोणी केला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुमित अंतिल. आणि ही स्पर्धा इंडियन ओपन इंटरनॅशनल पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा बेंगळुरू येथे झाली आहे. ते दोन वेळेचे पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहेत. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये पदक तालिकेत प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. कर्नाटकने 38 पदके जिंकून प्रथम स्थान मिळवले. आयोजन हे छत्तीसगड. शुभंकर मोरवीर कालावधी 25 मार्च ते 3 एप्रिल 2026 पर्यंत होता. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर उत्तर आहे भारत. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. उपविजेता टीम होती न्यूझीलंड आणि सामनावीर जसप्रीत बुमराह. स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू संजू सॅमसन होता आणि यजमान भारत आणि श्रीलंका. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर होता रोहित शर्मा. तर या व्हिडिओमध्ये आपण हे अति महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. इथेच थांबूया. थँक यू.